नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर अगदी उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान असा आपल्याला ज्यूस पिण्याची इच्छा होते। तर त्याचप्रमाणे आज मी छान असा ज्यूस बनवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर आज आपल्याला डाळिंबाचा ज्यूस बनवायचा आहे, अतिशय पौष्टिक आणि आपल्या शरीराला अतिशय ऊर्जा देणारा। चला तर मग आपण बोलूया। तर या उन्हाळ्या दिवसामध्ये अतिशय छान असं ज्यूस बनवून प्यायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचा। तर डाळिंब, पुदिना, बीट आणि सब्जा हे जेवढ्या वस्तू मी ज्या घेतल्या आहे ना ज्यूस बनवण्यासाठी, ह्या आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर आहे। पुदिना आपल्या शरीराला थंडावा देतो, बीटरूट रक्त शुद्ध करतं आणि रक्तासाठी अतिशय उपयोगी आहे। तर या सर्व वस्तू अतिशय उपयोगी आहे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये। तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ज्यूस बनवून प्यायचे आहे या सगळ्या वस्तूंचा वापर करून। तर त्याचप्रमाणे आज मी ज्यूस बनवत आहे। तर आपल्याला हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। डाळिंब घ्यायचे, तर इथं मी एक मोठं डाळिंब घेतलेलं आहे। पुदिना घ्यायचा आहे, बीट, आलं, अर्धा इंच आलं घ्यायचे, चाट मसाला घालायचा आहे, काळं मीठ। आता हे सर्व वस्तू आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहे, थोडंसं पाणी घालून दळायचे आहे। तर बघू शकता एकदम बारीक दळून घेतलं आहे मी, थोडंसं पाणी घालून दळायचं आहे आपल्याला। तर इथं मी थंड पाण्याचाच वापर केला, थंड पाणी घालायचं आहे फ्रीजमधलं। तर आता आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचे, सेट बाळून घ्यायचे आणि गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचे। जर थोडंफार जाडसर राहिलं असेल तर आपल्याला ज्यूस पिताना आपल्या तोंडामध्ये ते दाताखाली येणार नाही। तर असं आपण व्यवस्थित गाळून घ्यायचे आणि जे उरलेलं आहे नाही पुन्हा एकदा मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत। हा जो जाडसर भाग राहिला आहे ना, हा पुन्हा एकदा मिक्सरमधून दळून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित दळून घेतलं आहे मी पुन्हा एकदा। तर आता हे सर्व आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे। थोडंसं पाणी घ्यायचे, मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचे पाणी। तर अगदी व्यवस्थित आपण गाळून घेतलंय। आता हे साईडला ठेवून देऊ। तर आता आपल्याला इथं थंड पाणी घालायचे आणि आपण जे सब्जा भिजवून घेतलं ना, तर सब्जा घालायचे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही कलर बघू शकता किती छान कलर आलाय बघा, अतिशय छान ज्यूस लागतो। तर आता आपल्याला यात लिंबू घालायचे। तर इथं मी अर्धा लिंबू घेतलंय। तर लिंबू आपल्याला हे शेवटलाच घालायचं आहे, लगेच दळताना लिंबू घालायचं नाही। छान असा कलर येतो लिंबूमुळं, तर अगदी शेवटला लिंबू घालायचे आणि अगदी थोडंसं आपलं साधं मीठ घालायचे। बघू शकता छान असा कलर आला। तर आता अगदी शेवटी आपल्याला पिठी साखर घालायची आहे। तर अर्धा वाटी मी इथं पिठी साखर घातली आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तुम्ही डाळिंब दळताना घालू शकता, पण मी इथं शेवटी घातली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता इथं आपल्याला अगदी थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहे। तर असे व्यवस्थित पानं तोडून घ्यायचे हाताने, छान असा फ्लेवर येतो। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान असा आपला ज्यूस तयार झालाय। तर बघू शकता छान असा कलर आलाय ज्यूसला। तर आता आपण ग्लासमध्ये भरून घेऊ। क्यूब्स घालायचे आणि भिजवलेला सब्जा घालायचा आहे।
अगदी परफेक्ट असा आपला ज्यूस तयार झाला आहे. तर लिंबू घालायचे, थोडासा पुदिना, तर अगदी परफेक्ट असा उन्हाळ्यातील सरबत तयार झालाय, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.